भाजप आमदार खाडे यांनी कुरघोड्या बंद कराव्यात. अतहर नायकवाडी नगरसेविका कोळी यांच्या जातीच्या दाखल्यावरून तक्रार. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाच्या नगरसेविका अश्विनी कोळी यांच्या जातीच्या दाखल्यावरून भाजपाचे आमदार सुरेश खाडे यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि महायुती म्हणून एकत्र असताना आमदार खाडे यांनी केलेली तक्रार योग्य नाही. त्यांनी कुरघोड्या बंद कराव्यात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक अतहर नायकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे. नायकवाडी यांनी म्हटलं आहे की आमदार खाडे यांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्री उईके यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि त्यांनी त्यात म्हटलेलं आहे की अश्विनी विनोद कोळी, अश्विनी दत्तात्रय कांबळे या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जागेतून विजयी झालेले आहेत. त्यांची दाखल केलेली कागदपत्रे पाहिली असता बनावट असल्याचं जाणवत आहे. त्यांचे वडील दत्तात्रय कांबळे हे अनुसूचित जमातीपैकी नाहीत आणि हे त्यांच्या शाळेच्या दाखल्यावरून यापूर्वी सिद्ध झालेलं आहे. तसेच त्यांचे आजोबा जगन्नाथदादा कांबळे यांच्याही जातीचा उल्लेख असलेल्या जन्माचा दाखला समितीने बनावट ठरवलेला आहे. दरम्यान या तक्रार अर्जावरून नायकवाडी यांनी आमदार खाडे यांच्याविषयी संताप व्यक्त केलेला आहे. नायकवाडी यांनी म्हटले की मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मी स्वतः रेखा कांबळे तसेच अश्विनी कोळी असे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेलो आहोत. लढताना स्वतंत्र लढलो. महापालिकेत महायुती म्हणून भाजपा राष्ट्रवादी सत्तेत एकत्र आले आहे. असे असतानाही आमदार खाडे यांनी अश्विनी कोळी यांच्या विरोधात जात प्रमाणपत्राचे कारण पुढे करून तक्रार केली. अश्विनी कांबळे या अनुसूचित जमाती या प्रवर्गातून विजयी झालेले आहेत. दाखल्याच्या नियमानुसार पडताळणीची प्रक्रिया सुरू असताना आमदार खाडे यांनी तक्रार करणे चुकीचे आहे. याबाबत आपण आमच्या पक्षाचे नेते, गटनेते, पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.